हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मराठी सिने अभिनेते
हॅलो 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 पोचते का आवाज सर्वांपर्यंत हॅलो हॅलो सर्वप्रथम या विघ्नहर्त्या मंदिराला वंदन करू. रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करू. माझ्या गावची ग्रामदैवत आई कोटेश्वरी माताई, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या त्या तमाम नाचकला प्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे, मुक्काम पोस्ट दांगे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा आई राजमाता देवी विंद कला मंडळ श्रीवर्धन रायगड आमच्या वतीनं मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. हॅलो 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 रसिक, आज हा भव्य आणि दिव्य सोहळा आज आपण पाहताय ते खरंच चाहते मोरेपोहांचे प्रस्तुत आमचे आधारस्तंभ समाजसेवक त्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून झालेले हे जो कार्यक्रम आहे ते आमचे सर्वांचे तुम्हा सर्वांचे लाडके समाजसेवक श्री जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित हा डबलवारी कार्यक्रम आपण पाहत आहोत. त्यांना सुद्धा ही
शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. बरेचशी मंडळी आलेली आहे. ते सगळ्यांची नावं काय मी घेत नाही, परंतु सन्माननीय आमची मोरे भाऊकी बेस आहो ना, अनेकशे आर्टिस्ट लोक आलेले आहेत, शाहीर मंडळी आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. आज मला संगीताची साथ लाभलेली आहे आणि कित्येक वर्ष मला ढोलकीला साथ देतात ते माझे ढोलकी मास्टर संगीत सम्राट थे. तर सध्या ढिंगाणा 2 मध्ये आज त्यांचं प्रयोग आहे, शूटिंग आहे, त्याच्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत. तरी सुद्धा त्यांची आठवण झाली, त्यांना साथ देतात ते आमचे दिबू दादा. त्यांना सुद्धा ही मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी अनेक गाण्यामध्ये मला संगीत दिलं आणि त्यांचं उत्कृष्ट गाणं प्रत्येक वर्षाला येतं. ह्या वर्षी सुद्धा उत्तम गण आहे. ते संगीतकार या महाराष्ट्राचे लाडके आमचे पंकजदा काकाळे, त्यांना सुद्धा ही मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्यांना साथ देत आहेत ते माझे भाचे, त्यांचे शिष्य पंकजदांचे शिष्य यश इंगळे, त्यांना सुद्धा ही मानाचा मुद्रा. मूर्ती लहान कीर्ती महान असे आमचे पॅड मास्टर प्रणव दादा, तुम्हाला सुद्धा ही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माझे बँजो मास्टर, एकमेव उत्तम बँजो मास्टर सौरभ दादा देवरुकर, तुम्हाला सुद्धा ही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. हा उत्तम साऊंड लागलाय. कोकणामध्ये म्हणा की मुंबईमध्ये म्हणा, ज्यांना फक्त आमच्या राजाला आवडतो तो साईराम साऊंड सिस्टम, त्याचे मालक राजेंद्र पट्या आज आपल्या समोर आहेत. त्यांना सुद्धा ही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. ही शाखा नसते, पहिल्यांदाच नवीन शाखा माझी आहे. श्रीवंत रायगड तालुक्यातील आहे. त्यांची काही व्हिडिओ काही सेवा झाली असेल क्षमा असावी, परंतु मी नवीन कलाकारांना ऊर्जा देण्याचं काम माझं असतं. म्हणून मी नवीन संच आहे, त्या संचाचे शाहीर माझे शिष्य कल्पेश जोशी, त्याला सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी खरंच सांगतो, ज्यांची गाणी आम्ही ऐकून त्या स्टेजवरती उभे आहोत, जरी प्रतिस्पर्धी आपण म्हणतो पण प्रतिस्पर्धी नसून आमच्या गुरु समान, ज्यांच्याशी मी अनेक कार्यक्रम केले. वयाच्या 2011 पासून त्यांची डबलबारी केले ते माझे गुरु समान शाहीर रामचंद्र घाणेकर वया ठिकाणी आलेले, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा. तसेच आमच्या सर्वांचे आधारस्तंभ समाजसेवक संदीपदादा विद्वतकर, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ यशवंतराव कदम, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझे आधारस्तंभ समाजसेवक दिवा शहरातील, ज्यांनी येथेच मला 1111 गुगल पे केले, ते माझ्या दिव्यातले माझे बंधू मित्र विनायकदादा निंबाळकर, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी सन्माननीय विश्वासराव शिंदे, सरचिटणीस खेड मराठा सेवा संघ, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझे शिष्य संतोषजी सप्पाळ पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. खरंच रत्नागिरीवरून शाहीर लक्ष्मण सावंत बुवा, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा. माझ्या गावावरून बरेचशी मंडळी आलेली आहे, त्यातील आमचे उद्योजक महेश राजपुरे, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. खरंच माझ्या गावातून 9 तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ बेंडेवाडी राजपूरवाडी त्यातील सर्व पदाधिकारी आलेले, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा करतो. माझे मित्रबंधू, माझे आधारस्तंभ सन्माननीय जे पोलीस खात्यामध्ये आहेत ते माझे दिलीप माने बंधू, यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे गुरुवर्य शिवशाहीर विधवा साहेब या ठिकाणी आले नाहीत, त्यांचे सुपुत्र आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझे गुरुवर्य आशिषजी भादे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कार्यक्रम करतो, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी अशोकजी साळुंके, सन्मान्य तिरुवाली शाहीर सुशांतजी घराटे, अनिल घराटे, योगेश मुकुनाको आलेले आहेत. तसेच आमचे बांबरकर दादा आलेले आहेत, पंढरी बुवा आहेत. बरेचशी मंडळी, सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ अपुरा आहे. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल की मी चुकवायनंतर घेईनच. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी घराटे, त्यांना सुद्धाही शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. खरंच रसिक हो, ह्या कार्यक्रमाची मेहनत घेतली. चाहते मोरे बुवांचे माझी शिष्य मंडळी सगळीच आहेत.
त्याच्यामध्ये लाख मोलाचा वाटा जो आहे 4-5 पोरांचाच आहे. त्याच्यामध्ये अतुल कदम आहेत, खताते आहेत, आमचे उमाजी भाऊजी आहेत, बरेचशी मंडळी आहेत, जोशी आहेत. त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुद्रा हे नियोजन करणं बघा, कमी वेळेमध्ये असं नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही. मोरे भावांचा तुम्हाला सर्व टीमला मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. परत गावावरून माझे आधारस्तंभ, माझे गुरु समान काकाई गुरुजी आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरे भावांचा मानाचा मुद्रा. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्या अगोदर शाही गराटे बुवा त्यांना विनंती आहे, त्यांचा पास, त्यांचा विषय घेऊन यायचा आहे, माझा विषय घेऊन जायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहीरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलाकार मी एक छोटा कलावंत आहे, अरे कलेशी माझ्या मी एकनिष्ठ आहे. कला हेच जीवन माझं रक्त रक्तात आहे, कला हेच जीवन माझं रक्त रक्तात आहे. शाहीर संगीत मोरे बुवा आज प्रत्येकाच्या हृदयात तुमच्या प्रेमाचे मला सदैव स्मरण. अरे याचे कारण की माझ्या रसिकांचे शुद्ध अंतकरण आहे. याचे कारण म्हणजे माझ्या रसिकांचे शुद्ध अंतकरण आहे. आणि मानाचा मुद्रा करतो माझ्या लाडक्या रसिकांना, कारण तुमच्यामुळे मी मोठा झालो हेच माझं कारण आहे. असं म्हणतं बघा, जन्म देणारे आई आणि वडील, शिकवणारे माझे गुरुवरील आणि प्रेम माया लावणारे तुम्ही रसिक प्रेक्षक आहात. म्हणून कलाकार घडवण्याचा प्रयत्न रसिक करतो. आमचा प्रयत्न असं तुमच्याबरोबर चांगल्या गोष्टी द्यायच्या आहे. म्हणून काय म्हणतो ऐका, जन्मास आलो मी धन्य धन्य झालो, तुमच्या प्रेमापोटी या कलेत आलो. गुरुवर्यामुळे मी कलाकार घडलो, अरे माझ्या गुरुवर्यामुळे मी कलाकार घडलो. आणि सद्गुरुमुळे आज मी या संसारात वाढलो. म्हणून आई वडील माझे गुरुवरी आहेत, ज्यांनी मला ज्ञान दिलं, तुम्ही माझे गुरु आहे. कारण का मी कलाकार गेली 15 ते 17 वर्ष तुमची सेवा करतो. हा स्टेजवरती, अनेक स्टेजवरती रंगमंचे हीच कला आम्ही सादर करतो. म्हणून हा कलाकार काय म्हणतोय बघा, आज खरं सांगतो, आमचे दीपकदादा यादव, सागरदादा भुवन, सगळी अशी बरीचशी मंडळी आलेली आहे. त्यासाठी मोरे भावांचा मानाचा मुद्रा, सगळ्यांची नावं आठवतील त्याप्रमाणे मी घेणार निश्चितपणे. म्हणून काय म्हणतो ऐका, रंग देवतेला पहिले स्मरू, मी जर माय नसती, हे दैवत नसतं, तर आज आम्ही कलाकार नसतो. लक्षात घ्या, रंग देवतेला पहिले स्मरू, अरे आई वडिलांचे शरण
तेच आहेत पहिले गुरु अरे गुरुरायांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू आई वडिलांचे चरण धरू तेच आहेत पहिले गुरु तेच आहेत पहिले गुरु गुरुरायांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू जन्मास आलो धन्य झालो जन्मास आलो धन्य झालो गुरुवर्याने शाहीर घडलो गुरुरायाने शाहीर घडलो गुरुरायाने शाहीर घडलो कलाकार म्हणून रंगमंची वाढलो रसिकांची सेवा करता तुझेला मागे सरलो रसिकांची सेवा करता तुझे मागे पडलो रसिकांची सेवा करता तुझे मागे पडलो खर तुम्हीच आमचे कल्पतरू खर तुम्हीच आमचे कल्पतरू गुरुरायांचे चरण रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्वरू आई वडिलांचे चरण धरू गायनाचे कलगी तुझ्याचे गीत गायनाचे कलगी तुझ्याचे गीत गायनाचे कलगी तुझ्याचे असं म्हणतो अनेक वर्ष सेवा करतो अनेक संकट माझ्या जीवनामध्ये आले सन्माननीय आमचे आदर्शस्तंभ रवींद्र भटकर साहेब आलेले आहेत त्यांना सुद्धा मोरेगावांचा मानाचा मुद्रा कलाकार होणं सोपं नसतं हो कलाकार सर्व रसिकांना असं वाटत असेल कलाकाराची कथा काय कलाकार कुठून कसा मोठा होतो त्याच्या मागे कारण काय असतं म्हणून काय म्हणतो आहे का माझा जीवन प्रवास कसा आहे का वेड मला लागले लोककलेचे गीत गायनाचे कलगी तुझ्याचे गीत गायनाचे कलगी तुझ्याचे गीत गायनाचे कलगी तुझ्याचे आशीर्वाद लाभले या रसिकांचे
आपुलकीचे आणि प्रेम मायेचे आपुलकीचे आणि प्रेम मायेचे आपुलकीचे आणि प्रेम मायेचे झाला जीवनाचा प्रवास सुरू असा झाला जीवनाचा प्रवास सुरू गुरुरायांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला स्मरू आई वडिलांचे चरण धरू तेच आहेत पहिले गुरु तेच आहेत पहिले गुरु गुरुरायांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण धरू रंगदेवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण रंग देवतेला पहिले स्मरू आई वडिलांचे चरण धरू गुरुरायांचे चरण धरू श्री गजानन महाराज गोदगाव देवी माते गोद शक्ती माते अखंड सेवा घराण्याचा गुरुशिष्य विठुबाशो महादेयांचा आई दामोदर देवी कलापथक श्री बंडलवाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
दादा सुरक्षित आउटला गेली इनला वगैरे काय बंद आहे प्रोग्राम हॅलो क्या बात है हेलो ओके हेलो माझे शिष्य जामनेगावचे सुपुत्र श्री अंकुश काणेकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेगावचा मानासमुद्र तसेच कालकाई माता नृत्य कला पथक कोतवाल बुद्रुक कोल्हापूर कवीशाही नामवंत कवी आहे, उत्कृष्ट गायक आहे. बाप्पा आळवी तो सप्तसुराने का आज ही आतुरता लागलेली आहे. बाप्पा तू कधी माझ्या घरी येतोस, भेट देतोस. हा सुखाचा क्षणाचा दिन आम्ही त्याची वाट पाहतोय. म्हणून चाकरमान्यांना सांगणं आहे की लवकर गावी जा, ट्रेनला तिकीट मिळत नाही. म्हणून मी आळवणी करतोय. लांबोरी बॉनचं गट उत्तम आहे. पाऊत बांधायचं गणाला, पाऊत बांधायचं सेम झालाय, पण विषय नवीन आहे. मीच काय सांगतोय की जे भक्त गणपती बाप्पाच्या आहे, सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आहेत. आपण गौरी गणपती सणाला गावी जातो आणि त्याच वेळेला गावी जाऊन तयारी करायची आहे आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून काय म्हणतो ऐका. आळवी तो सप्तसुराने बाप्पा तू ऐकून घ्या. अरे सात कलगीचा चढवून सेवा मी करतो. सिद्धी समृद्धी आहे माझ्या सोबत देवा. अरे सिद्धी समृद्धी कायम आहे माझ्या सोबत. पण गणपती बाप्पा तुम्ही लवकर घरी येऊन या पामराचं दर्शन द्या. सिद्धी म्हणजे प्रसिद्धी आहे. बाप्पा तूच माझं नाव मोठं केलं आहे. समृद्धी म्हणजे मला सुख मिळालं. म्हणून काय म्हणतो ऐका. सुख गणाशी मागायचं, त्याला घरी हो आणायचं. रूप साजिरे पाहुनी त्याचं चरण धरायचं. हे रूप साजिरी पाहुनी बाप्पाचे चरण धरायचं. अरे गावी जायाचं सणाला, गावी जायाचं दर्शन घ्यायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं.
रूपसागी पाहुनी त्याच चरण धरायत रूपसागी पाहुनी त्याच चरण धरायत अरे गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं रूपसागी पाहुनी रूपसागी पाहुनी याचं चरण धरायचं गावी जायाचं याची वाटही पाहती सारे राजे चाहून अस्मदाची पसरले सुगंधी वारे कधी येशील भेट देशील याची वाट पाहती सारे राजे चाहून अस्मदाची पसरले सुगंधी वारे सुगंधी वारे पसरले सुगंधी वारे अरे लवकर जाऊन गावाला लवकर जाऊन गावाला हे मकर सजवायचं अरे गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं लाडका तू साऱ्यांचा देव बाप्पा गजानन मन भावे श्रद्धेने तुझे करीन मी पूजन लाडका तू साऱ्यांचा देव बाप्पा गजानन मन भावे श्रद्धेने तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन तुझे करीन मी पूजन चरणाशी लीन होऊन सुख समाधान मागायचं चरणाशी लीन होऊन सुख समाधान मागायचं गावी जायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन घ्यायाचं सणाला गावी जायाचं दर्शन घ्यायाचं बाप्पाचं दर्शन अरे गावी जायाचं साऱ्या गावी जायाचं दर्शन घ्यायाचं साऱ्यानी दर्शन घ्यायाचं फरमाईश आलेली आहे खास करून सातारा गावावरून संतोष कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा ही मोरेबुवांचा शाहीर मानाचा मुद्रा खरंच या असंख्य गर्दीमध्ये बरेचसे माझे मित्रपरिवार आहेत सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण का वेळ अपुरा आहे या ठिकाणी म्हणून ही फरमाईश मला आलेली होती प्रथमाबद्दल तुला येतोय अरे उद्धराया
माझे आदर्शसंघ माझे शिष्य जे स्वतः अजय वाईट उद्योजक आहेत नालासोबरून आलेले आहेत त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. बरेचसे मंडळी आहेत, आमचे संतोष राजपुरे आहेत, आमचे मामा यादव मामा आहेत, बरेचसे आहेत. सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण वेळ अपुरा आहे. मला आयोजकांनी सांगितलं जरी आयोजक आपले असले तरी सुद्धा बोलले गोवा शॉर्टकटमध्ये सगळ्यांचा सन्मान करायचा आहे म्हटलं निश्चितपणे. आणि आज तर कशी झोंबी नाही त्या ताकदीचा गोवा तसा नाहीये आज. क्या बात आहे. राहुल दादा माझे बंधू तसेच महेश राजपुरे उद्योजक आणि राहुल मोरे माझा मामा भाचे यांकडून 1001 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धाही मोरेबाबांचा मानाचा मुद्रा खास गावावरून आले आहेत. तसेच माझे बंधू पवन मोरे आणि संतोष मोरे नारायण मोरे यांच्याकडून 300 रुपये आले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा बघा. गौरव आता गौरव कशी बघा प्रेमाचीच असेल प्रेमाची. 2 मिनिटं बसून घ्याल का. कसं आहे माहिती आहे जसा मला ताकदीचा गोवा लागतो त्याप्रमाणे उभा तसा नाहीये. कारण गेल्या वर्षी पण अनेक कार्यक्रम गोवांशी झालेले आहेत परंतु चिमटा घेणं माझं काम आहे कर्तव्य आहे. पण चिमटा प्रेमानेच घेणार मी आज कोणाशी कसं वागायचं हे मोरेबाबांना माहीत असतं. आमचे मुकुंदा भाऊ सुद्धा आहेत 7 तारखेला त्यांची आमची झोंबी आहे. होईल बरेचसे आहेत. आणि खरंच या ठिकाणी कलगीतूर अवनोक्ती मंडळाचे सर्व सभासद माझे आदर्शसंघ मास्कर माऊली आहेत, तांबे माऊली आहेत, घाणेकर बंधू माझे गुरु माऊली बरेचसे मंडळी आहेत. त्यांची सगळ्यांची नावं घेत नाही. बघा संदीप बुवा कधी चुकत नाही तरी सुद्धा प्रेमानेच वागतो आणि प्रेमानेच गाडी करतो. या ठिकाणी श्री साई जनकल्याण सेवा भाऊ श्रेष्ठ लिसवाडी ठाणे सर्व साई भक्तांकडून 2500 रुपये दिलेले आहेत. त्यांना सुद्धा ही मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. तसेच श्री मिलिंद कदम संदीप किले उदय भाडिक आमचे मित्रबंधू आदर्शसंघ त्यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. तसेच श्री विजय कदम धामणे कदमवाडी यांच्याकडून सुद्धा आजची त्यांची मी राधा आहे. आजची त्यांची राधा तो माझा कृष्ण. त्यांची आज मी बायको हा माझा नवरा. परंतु राधा आणि कृष्णाचं प्रेम कसं होतं गेल्या वेळेला मी नवीन विषय टाकला होता ह्याच ठिकाणी. लांबोरीबानी माझा तो सामना झाला तो पण चांगला विषय टाकला. आज पण चांगला विषय आणला. प्रीत म्हणजे प्रेम आणि ह्या प्रेमाची उपमा या कलियुगात तुझी माझी काना त्याची तुलना कोणी करू शकत नाही. त्याला विटंबना लावण्याचा प्रयत्न कोण करत असेल पण तुझं माझं प्रेम तीच तुझी मी राधा तू माझा श्याम तीच तुझी मी रखमाई तोच मला तू विठ्ठल आहे. म्हणून काय म्हणतो आहे का विषय कसा आला. सन्मानी आमचे मामा दोंडू जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. सर्व परिवार त्यांचा आहेत त्यांनी आलेला आहे. त्यांनी सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. विषय कसा आणलाय बघा. आज झोंबी जास्त नाही. बुवा बोललो तर झोंबी करणार मी. त्या टापोचा मी आहे बुवा. म्हणून काय म्हणतो आहे का एक ना एक दिन असा अरे आपल्या प्रेमाची गाई हा जग सारा देत राही. अरे
कधी बंधना साक्ष चंद्र आणि सूर्य तो देईल आणि खरं सांगतो काना हे प्रीतीचं गीत धरतीवर आपलं अग्रामर प्रीत म्हणजे प्रेम आहे म्हणून काय म्हणतो बघा एकच शैली अजून एक होतो थोडी मजा आहे अरे कधी दिवसांच नीट ऐकून घ्या मोरे बाबा म्हणताय ऐकून घ्या सुशांत बुवा तुमच्या सोबत आहे तिथं ते पण आहे जोडीला माझ्या 2-3 गावी कधी दिवसाचं तर कधी येत होता रात्रीच ऐकू द्या कधी दिवसाचं तर कधी येत होता रात्रीच भान नाही काना तुला आपल्या नात्याच पण खाल्ली शेवटी खड्डाळ्यानं मातीच पण खरं सांगतो वेळ लागल सावळ्याला माझं वेळ लागले प्रेमाचं वेळ लागले म्हणून काय म्हणते बुवा ऐका चांगला विषय नको लागू काना माझ्या नादी कन्हैया मुरारी मुकुंदा श्रीहरी नको लागू काना माझ्या नादी मग करून घेशील बरबादी वेळ जाईल वाया पडशील पाया मग झालंय तुझं आधीच अरे वेळ लागल प्रीतीच मुकुंदा वेळ लागल प्रीतीच कन्हैया नको लागू काना माझ्या नादी मग करून घेशील बरबादी काना नको लागू माझ्या काना नादी मग करून घेशील बरबादी वेळ जाईल वाया पडशील पाया वेळ जाईल वाया पडशील पाया मग झालंय तुझं आधीच वेळ लागल प्रीतीच मुकुंदा वेळ लागल प्रीतीच कन्हैया प्रीतीच मुकुंदा वेळ लागल प्रीतीच कन्हैया हसवली मला जीवनाहून जीवाला होती वेदनाऱ्या हळव्या मना होती वेदनारे हळव्या मना होती वेदनारे हळव्या दादा म्हणजे कृष्णाला जीवनाला साथी अवतारी वचन देऊन शेवटी माझं झालाच नाही मी आर्याची झाली म्हणून मी काय म्हणतो ऐका मला जीवनाहून जीवाला होती वेदना या रे हळव्या
या ठिकाणी उषा समीर इंदुलकर यांच्याकडून पंकजा काकाळे यांसाठी 100 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. तसेच उषा समीर इंदुलकर रत्नाकरता समाजाला काय करता माझा विषय तोच आहे बुवा. गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलंय विषय माझा असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून मला बुवा उत्तर द्यायचं आहे. अनेक जणांनी प्रयत्न केलेला आहे, सफल झालेला विषय नाही आहे. आणि जर प्रत्येक शाहिराला आदराने सांगतो की जर त्याचं उत्तर तंतोतंत माझ्या ग्रंथाशी 5 नंबराशी जुळलं तर याच ठिकाणी तुमचा मी सत्कार करेन. हा शाहिरी संदीप मोरे बुवांचा शब्द आहे लक्षात. म्हणून उत्तर असेल तर टिप्पणी द्या. आता शॉर्टकटमध्ये साहेबांचं गाणं ज्याने आम्हाला योगदान दिलं, आमचे आधारस्तंभ जयवंत दादा त्यांचं गीत गात आहे. आधारस्तंभ प्रगट कावणकर बंधू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा त्यांनी 200 रुपये दिलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. शॉर्टकटमध्ये बघा, साहेबांचं कर्तृत्व खूप आहे. चव्हाण साहेबांचं कर्तृत्व खूप आहे. समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. जरी त्यांच्याकडे पद असते, शाखा प्रमुख आहेत ठाण्यातले, तरी सुद्धा मनाने स्वभावाने प्रेमळ आहेत. म्हणून काय म्हणतो आहे का फक्त शॉर्टकटमध्ये, अरे तळपती तलवार तशी त्यांच्या शब्दाला धार आहे. अरे नेतृत्व दमदार त्यांचे फार आहे. नेतृत्व दमदार त्यांचे फार आहे. आणि समाजसेवक आमचे जयवंत दादा त्यांच्या कामाचा झेंडा अडके पार आहे.
त्यांच्या शब्द कशा आले बघा. कुलस्वामी आहे पाठीशी अहो खरीच ती पुण्याई आहे खरीच ती पुण्याई. अरे आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही. आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही. आमच्या जयवंतदादा चव्हाण साहेबांची सरकुणा येणार नाही. आमच्या जयवंतदादा सरकुणा येणार नाही. समाजसेवेचा घेऊन बसा आमचा दादा बसाच बसा. समाजसेवेचा घेऊन बसा आमचा दादा बसाच बसा. स्वामी आहे पाठीशी स्वामी आहे पाठीशी अरे खरीचही पुण्याई अरे खरीचही पुण्याई. आमच्या जयवंताला साहेबांनी सरकुणा येणार नाही. 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 या गाण्यासाठी सन्मान्य आमचे आदर्शस्तंभ जयवंतराव चव्हाण यांकडून 2000 दिलेले आहेत. त्याला सिद्धाई मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. आता आमचे सन्मान्य भाई सूर्यदादा त्यांचं सुद्धा अनेक मान्यवर आलेले आहे. सगळ्यांची नावं घेत नाही परंतु शॉर्टकटमध्ये सांगितलं मला आयोजकाने बघा. गोरगरिबांची त्याला जाण आहे. सूर्यसाहेब ऐका काय म्हणते. गोरगरिबांची त्याला जाण आहे समाजात त्यांना बहुमान आहे. अरे या समाजात त्यांना बहुमान आहे कारण एका हातीला धावून येता सुधाकर भाई कारण समाजसेवा त्यांची जीवची प्राण. समाजसेवा करती भाई आमचे सुधाकर भाई साहेब. समाजसेवा करती भाई आमचे नाही घेत माघार कधी नाही घेत माघार कधी. अरे आमच्या सुधाकर भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. आमच्या सुधाकर भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. आमच्या सुधाकर भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. समाजसेवा करती भाई आमचे नाही घेत माघार कधी. समाजसेवा करती भाई आमचे नाही घेत माघार कधी नाही घेत माघार कधी. आमच्या सुधाकर भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. आमच्या सुधाकर भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. भाई सूर्यांचं नाव कोरलंय हृदयामध्ये. भाई या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्रबंधू पत्रकार सुदर्शन जाधव साहेब आलेले मोरेबाबांचा मानाचा मुद्रा त्यांनी या ठिकाणी 500 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय माझी भाजी ऐश्वर्या अंगे शिंदे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा सुमताई नृत्य कलापथक अरुण गुहागर यांच्याकडून 101 रुपये गुगल पे केलेले आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा. आता अजून एक गाणं घेतो शॉर्टकटमध्ये. वय कमी आहे अपुर आहे म्हणून बरेचशी माझी फॅमिली सुद्धा आलेली आहे. टेंबूरवरून आलेली आहे अंधेरीवरून आलेली आहे. जिरावरून माझी आई सुद्धा आलेली आहे. बरीचशी मंडळी आलेली आहे. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. वेळ अपुर आहे समजून घ्या. कोणाचं नाव राहिलं असेल तरी क्षमा असावी. परंतु एक शेवटचं गीत घेतोय. माझ्यावरती ह्या कलेवरती नितांत प्रेम करतात. शिक्षणावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. ते माझे सन्माननीय आदर्शस्तंभ संजूदादा बिरवडकर त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. त्यांचं गाणं घेतो ऐका. कमवलेला खजिना हा मैत्रीच्या धनाचा अरे त्यांच्याकडे साठा आपल्या मीपणाचा. त्यांच्याकडे साठा हा आपलेपणाचा आहे आणि गोरगरिबांना सहकार्य करतात कारण संजूदादा बिरवडकर साहेब हा मोठ्या मनाचा होता भीमराव दिलदार नेतृत्व अफार
असे दिलदार अशी येणार नाही सर कुणाला येणार नाही सर कर्तृत्व हे दमदार कर्तृत्व हे दमदार संदीप दादा गिरवटकर 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 नेतृत्व अपार असे दिलदार नेतृत्व अपार असे दिलदार अशी येणार नाही सर कुणाला येणार नाही सर कर्तृत्व हे दमदार कर्तृत्व हे कर्तृत्व हे दिलदार संदीप दादा गिरवटकर कशी फरमाईश आली आहे राहिला म्हणजे मन दुसऱ्या बारीमध्ये पण घेऊया वेळ कमी आहे गाण्याची फरमाईश आहे वाचवली कीचे प्राण गेल्या वर्षी मी गाणं गायलं राहिला माझे मन देवा गौरीचा तू गण ह्या अत्याचारांचे हे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा अरे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण राहिला माझे मन देवा गौरीचा तू गण अत्याचाराचे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण गणा रे वाचवले किंचे प्राण धन्यवाद जसं मला सहकार्य केलं तसं बोलणं सुद्धा करा माझी प्रथम पिढी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र